रामुशांची सुरू झाली आता लक्षात ठेव। पाच मागण्या या जिल्ह्यामध्ये आपण ठेवतोय आणि 5 जिल्ह्यामध्ये त्याच मागण्या सगळीकडे। मागण्या मंजूर होतील नाही होतील याची मला फिकीर नाही, पण रामुशांना चोर म्हणून आजपर्यंत शासनामध्ये ठेवले याची खरी खंत आहे। लाज वाटायला पाहिजे या प्रस्थापितांना आम्हाला रामुशांना चोर म्हणायला। एवढे महाराष्ट्रातले 70 लाख रामुशी जर चोर असते तर छत्रपती महाराजांनी आम्हाला इनाम दिला असतं का? आणि आज या कार्यक्रमाला उदयनराजे छत्रपती आहेत ते आले असते का? मी म्हणतो शासन आतापर्यंत 47 सालापासून आतापर्यंत जेवढे सरकार आले एवढं चोरच आहेत, रामुशी मात्र न्यायाधीश आहेत। अरे यांना काय मागायचंय? काय मागायचं यांना? उमाजी नायकांना शूरवीर होते, क्रांतीवीर होते, जाहीर करा। सातारा जिल्ह्याचा मोर्चा होईल 1 तारखेला, सोलापूरचा मोर्चा होईल 3 तारखेला पुण्याचा, आणि 5 तारखेला नाशिकचा मोर्चा होईल। 7 ला आपण मुंबईला निघणार आहोत, 8 तारखेला आपण मुंबईला निघणार आहोत। जिवंत महाराष्ट्रातल्या रामुशाला माझं आव्हान आहे की मुंबई मंत्रालयावर हा जाणारा जो मोर्चा आहे तो क्रांतीचा आणि इतिहास बनू नये, तो रामुशाचा विजयाचा मोर्चा असणारा इतकी लोकसंख्या मला महाराष्ट्रात पाहिजे। अरे 10-15 वर्षापूर्वी रामुशा आला म्हणलं तर चांगल्या चांगल्या पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे कमरेच्या खालची पांढरी कपडे मुताने पिवळी होत होती। हे 10 रामुशांच्या नजरेत होते, अजूनही जनतेला माहित नाही। उमाजी नायकांनी कधी उताना हात करून कोणाला मागितलं नाही, हिसकावून घ्यायची ताकद आहे त्याची औलाद रामुशांची आमची आहे। तुम्ही आता मुंबईला आल्यावर आमचे दोन्ही लोक नेते मागतील ते देऊ नका, मग नंतरचा महाराष्ट्रातला शेवटचा मोर्चा काय होतोय ते बघा। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उरणला गोळीबार झाला, कित्येक शेतकरी गोळी घालून मारले। मावळला शेतकऱ्यांचा मोर्चा झाला, लोकांच्यावर गोळीबार झाला, पण आमचा मोर्चा व्हायला गोळीबार राहणार, बॉम्ब आणा। रामुशाच्या परशी एकदा निघाल्या ना, तुमची एक गोळी रामुशाची छाती फोडेल, पण रामुशाच्या हातातलेली गंजलेला फरशी कुरड्याला धार लावून रामुशी रस्त्यावर उतरला ना, कोणाची मुंडकी किती तुटतील। म्हणून सगळ्या लोकांना विनंती करतोय, मगाशी सुद्धा मी पंढलकर कंपनी पंढरची सातारची तिकडची गुणवऱ्याची सगळी लोक आली, त्या पोरांना युवकांना दाखवत, बाबांनो मी म्हातारा आहे, जरा मला अटॅक बसल, शांत व्हा शांत व्हा, आताच कालवा करू नका। रामुशाचा काय राडा असतो तो आपण मुंबईवर नाही। म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक रामुशाला रामुसवाडा म्हटलं जातंय। या रामुसवाड्याची शान महाराष्ट्रामध्ये जर वाढवायची असेल, प्रस्थापिताला आणि सरकारला जाग आणायची असेल तर इथून पुढे मागायचं नाही, दादागिरीच करायची आपल्याला। आणि पोलीस खात्याला माहित नाही, पोलीस खात्याला माहित नाही, पूर्वी अरे आम्हीच पोलीस होतो, आम्ही चोरांना शोधून काढत नव्हतो। ज्या घरात दरोडा झाला, ज्या घरात चोरी झाली, त्याच्या पायाच्या मागावरनं चोर धरणारी जात आमची। तुम्हाला डीबी ब्रँचला फोन करावं लागतोय, शाहीला फोन करावं लागतोय, स्पेशल लोकांना फोन करावं लागतोय, आम्हाला जरा सांगा। आज झालेली
आज झालेली चोरी उद्या उघड नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रातले रामूचे नाव सांगणार. जेजुरीच्या खंडेरायाची चोरी झाली, बबनराव खोमने प्रथम त्या ठिकाणी शंकररावजी डावकर आणि उदय शेखदार महाराष्ट्राचे निरीक्षण आणि उपनिरीक्षण आम्हाला बोलून घेतलं. मी एकच साहेबाला सांगितलं, साहेब हा माग फक्त मल्हार तळ्यापर्यंत जातोय, पुढं डांबराला माग लागत नाही. याचा अर्थ चोर साताऱ्याकडे गेले नाही, चोर पुण्यातच आणि जेजुरीतच आहे. 7 उमाजी नायकांच्या मूर्ती एका बाबळीच्या झाडाखाली सापडल्या, त्या सापडवून मदत करायचं काम महाराष्ट्रात आम्ही करतोय ना, आम्हालाच तुम्ही गुन्हेगार बनवताय. आमच्या कृपा करा, आमच्या बायका पोरावर कृपा करा. अरे केस आली तर पटकन घ्या. दौलतखाना आमचे शांत असतील, एमएम आमचा शांत असेल, आमची कृती समिती शांत असेल, पण म्हातारा शांत कधी बसत नाही. महाराष्ट्रात जेवढी पोलीस स्टेशन तुम्हाला माहित नाही, 5002 पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यापैकी 3500 पोलीस स्टेशन बबनराव खोमने फिरतो. आणि त्यामुळे जर चुकून एखाद्या केसमध्ये तुम्ही आमच्या कच्च्यासाठी गावला तर रामोच्या हातनं तुम्ही सुटणार नाही. आणि म्हणून तुम्ही जरा आता शांततेने घ्या. आमच्या रामोशी काय करत नाही, आम्ही पांढरी खादीचे कपडे घालतोय, आमच्या नेत्यांचे कपडे बघा, डोक्याला केस राहत नाही रामोशांचं काम करून. तुमचं मात्र कलप करून काळे. या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा असेल, न्याय मिळवून द्यायचा असेल, मिळवून द्यायचं असेल तर आमच्या ज्या मागण्या आहेत ते येणाऱ्या या 24 तारखेला विधान परिषद पावसाळी अधिवेशन चालू झाले आणि नानाने आम्ही महाराष्ट्राच्या कमिटीने निर्णय घेतला की पटापट हे मोर्चा करून आपण 8 तारखेला मुंबईला जायचं. कदाचित 11, 12, 13 तारखेपर्यंत हे पावसाळी अधिवेशन संपल. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक लावून पालकमंत्र्यांनी त्या पद्धतीने शब्द दिला, 4-5 मंत्र्यांनी शब्द दिलेले आहेत आणि त्याबरोबर ही आपल्या मागण्या मंजूर करून घेऊ. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाची मागणी दोन्ही नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय की या महाराष्ट्र राज्यामध्ये 5,88,627 एकर इनाम रामोशांच्या नावावर आहे. त्याच्यापैकी निम्माच इनाम रामोशाला मिळाला नाही, निम्मा इनाम सरकारने चोरी करून त्यांच्याकडे ठेवलाय.